चला बाळांनो, प्रॅक्टिस सेट 6.5साठी मागे आपले 2 थेरम झालेत बघा. तर पुढचा थेरम पाहूया. थेरम इनर ट्रायंगल, त्याचं नाव आहे कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. इनर ट्रायंगल comma if square of one side is equal to the sum of the squares of other two sides, comma then the angle opposite to opposite the first side is a right angle. हा थेरम नोट डाउन करा. चला, इन अ ट्रायंगल, अ म्हणजे काय, एक. तर हा एक ट्रायंगल घेऊ आपण. इथं 90 करू नका बरं का. हां, राईट ट्रायंगल सारखा काढला आहे मी काय, पण हे 90 नाही बरं का अँगल. ह्याचं नाव ABC गिवन इन ट्रायंगल ABC. काय दिलं बघू. इनर ट्रायंगल इफ स्क्वेअर ऑफ वन साईड. तर हा स्क्वेअर ऑफ वन साईड म्हणजे एका साईडचा स्क्वेअर, म्हणजे AC स्क्वेअर करू आपण. हे का, हे वन साईड ही पकडू, AC स्क्वेअर इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ अदर टू साईड्स. तर ह्या दोघांचं स्क्वेअर करा आणि त्यांची सम करा. मग ह्याचा स्क्वेअर AB स्क्वेअर, ह्याचा स्क्वेअर BC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. काय ह्याचा अर्थ काय होतो बाबा. स्क्वेअर ऑफ वन साईड इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ अदर टू साईड्स. देन हे काय, हे देन इथं आहे बघा. देन म्हणजे काय, टू प्रूव्ह. हे दिले बरं का, हे दिले आपल्याला. काय दिले, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर बरं का, सॉरी. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. एका साईडचा स्क्वेअर इज इक्वल टू राहिलेल्या दोन साईडच्या स्क्वेअरची सम. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. देन द अँगल अपोजिट टू द फर्स्ट साईड. तर फर्स्ट साईड कोणती आहे, ह्याच्यात ही पकडले ना आपण AC. तर का हे AC आणि त्याच्या अपोजिटचा अँगल कोणता आहे, हा ABC. हे का, हा अँगल ABC इज अ राईट अँगल. तर हा राईट अँगल असतो म्हणे. सो अँगल ABC इक्वल टू 90 डिग्री. हे प्रूव्ह करायचं आपल्याला. हे प्रूव्ह करायचं आहे. काय दिलं, square of one side is equal to the sum of the squares of other two sides, then the angle opposite to first side, हे पहिली साईड त्याच्या अपोजिटचा अँगल इज अ राईट अँगल. तर तो राईट अँगल असतो हे प्रूव्ह करायचं. म्हणजे अँगल ABC इक्वल टू 90 डिग्री.
आता कन्स्ट्रक्शन, आता बघा याच्यामध्ये हा अँगल 90 नाही हे तर प्रूव्ह करायचं आहे. मग आपण काय करू, दुसरा एक ट्रँगल काढून त्याच्यामध्ये राईट अँगल घेऊ. ह्या ट्रँगलमध्ये एकही अँगल 90 डिग्री नाही, हा 90 नाही, हा 90 नाही, हा 90 नाही. कारण काय, पायथागोरसमध्ये एक तरी अँगल 90 लागते ना. हा तर अँगल 90 आहे हे प्रूव्ह करायचे, दिले नाही आपल्याला. तर आपण काय करू, दुसरा ट्रँगल एक काढू. वी हॅव ड्रॉन ट्रँगल PQR. We have drawn triangle PQR in which angle PQR equal to 90 degree. हे का, हे angle PQR equal to 90 degree. आणखीन घेऊया पहा, PQ equal to AB घेऊ. म्हणजे या ट्रँगलच्या PQ ची लेंथ आहे का, ही लेंथ AB एवढीच घेऊ आणि BC equal to QR. तर ह्या नवीन ट्रँगलमधल्या QRची लेंथ BC एवढी घेऊ. नाही लक्षात आलं. We have drawn triangle PQR in which, कसा ट्रँगल घेऊ, in which अँगल PQR इक्वल टू 90. म्हणजे हा ट्रँगल असा काढू की त्याच्यातला एक अँगल 90 डिग्री, PQ इक्वल टू AB अँड QR इक्वल टू BC. मग वी हॅव ड्रॉन ट्रँगल PQR, हा नवीन ट्रँगल काढला इन विच हा अँगल 90 घेऊ, अँगल PQR इक्वल टू 90 डिग्री, हा अँगल 90 डिग्री. पुन्हा PQची लेंथ AB इक्वल घेऊ, PQ इक्वल टू AB अँड BC इक्वल टू QR किंवा QR इक्वल टू BC. आणि मी मार्किंग केले बरं का इथं, पहा हे दोघं इक्वल आहेत, हे दोघं इक्वल आहेत, पण हा 90 आहे, हा मात्र नाही बरं का. हे प्रूव्ह करायचं आहे, अँगल ABC इक्वल टू 90 डिग्री. प्रूफ. आता काय करा तुम्ही, हे तर तुम्ही नोट डाऊन केलं असताल, हे फिगर काढा, गिवन टू प्रूव्ह कन्स्ट्रक्शन हे सगळं लिहा आणि हे झालं की शांत बसा. चला व्हिडिओ पॉज करा, हे सगळं नोट डाऊन करा. आता ह्या दोन ट्रँगलच्या मध्ये आपण ह्याचा जास्त विचार करू. का बरं, कारण हा अँगल 90 डिग्री आपण घेतला आहे ना, हा अँगल 90 डिग्री हे प्रूव्ह करायचं, म्हणून ह्याचा विचार न करता या ट्रँगलमध्ये जाऊया. इन ट्रँगल PQR, इन ट्रँगल PQR कॉमा हा 90 डिग्री आहे, अँगल PQR इक्वल टू 90 डिग्री. ह्याला रिजन कन्स्ट्रक्शन, कारण हा 90 डिग्री आपण घेतला ना कन्स्ट्रक्शनमध्ये, पाय अँगल PQR इक्वल टू 90 डिग्री. आणि आपल्याला माहीत आहे या ट्रँगलमध्ये एक अँगल 90 डिग्री आहे, म्हणजे तिथे पायथागोरस आहे, पायथागोरसचा थेरम. सो PR स्क्वेअर इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. ह्याच्यामध्ये पायथागोरस नाही बरं का, कारण हा अँगल 90 नाही हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. मग ह्याच्यामध्ये PR स्क्वेअर इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. सो PR स्क्वेअर इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. ह्याला रिजन पायथागोरस थेरम. इनर ट्रँगल एक अँगल 90 डिग्री, देन PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. आता PQ आणि QR ला इक्वल कोण आहे बघा, PQला इक्वल कोण आहे AB, आपण घेतलं आहे तसं कन्स्ट्रक्शनमध्ये. आणि QRला इक्वल कोण आहे BC. मग ती टाकूया तिथं, ह्याला रिप्लेस करू, ह्याला रिप्लेस करू. सो PR स्क्वेअर इज इक्वल टू, ह्या PQ म्हणजे AB स्क्वेअर आणि ह्या QR म्हणजे BC स्क्वेअर. ह्याला रिजन PQ इक्वल टू AB कॉमा QR इक्वल टू BC. ह्याला नंबर 1 द्या, ह्याला नंबर 1. बट परंतु हे झालं या ट्रँगलमध्ये, म्हणजे PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. दॅट इज PR स्क्वेअर इज इक्वल टू PQच्या ऐवजी AB स्क्वेअर आणि QRच्या ऐवजी BC स्क्वेअर. PR स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ह्याला नंबर 1. बट म्हणजे काय, परंतु आपल्याला दिले ना AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, हे दिले आपल्याला गिवनमध्ये. बट
AC square is equal to AB square plus BC square. ह्याला नंबर 2 आणि ह्याला रिजन गिवन from 1 and 2 ह्या दोघावरून राईट हँड साइड्स आर इक्वल AB square plus BC square, AB square plus BC square. Right hand sides are equal, so left hand sides are also equal. So PR square is equal to AC square. हे दोघं इक्वल म्हणून हे दोघं इक्वल. अँड सो दॅट इज त्यांचे स्क्वेअर रूट घेऊ. PR इक्वल टू AC, PR इक्वल टू AC आणि ह्याला नंबर 3 देऊ. आता PR आणि AC सुद्धा इक्वल झाले बघा, आपण प्रूव्ह केलं आहे PR इक्वल टू AC. म्हणून हे त्याची पण मार्किंग करू. PR हा आणि हा AC ह्या सुद्धा इक्वल. याला नंबर 1 दिलं, ह्याला नंबर 2. आता आपण दोन्ही ट्रायंगलमध्ये जाऊया. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR. या दोन ट्रायंगलमध्ये AB हा PQ शी इक्वल आहे. AB इक्वल टू PQ, AB इक्वल टू PQ. पुन्हा BC हा QR शी इक्वल आहे. हे दोघं इक्वल आहेत. BC इक्वल टू QR आणि ह्या दोघाला रिजन कन्स्ट्रक्शन. पुन्हा AC इक्वल टू PR. हे दोघं सुद्धा इक्वल आहेत. हे आम्ही प्रूव्ह केलं आहे का. AC इक्वल टू PR आणि ह्याला कारण काय फ्रॉम 3. अँड सो AB इक्वल टू PQ म्हणजे काय यस, BC इक्वल टू QR म्हणजे हे यस आणि AC इक्वल टू PR म्हणजे हे यस. यस 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 यस. आणि आता ह्या साईड इक्वल आहेत बरं का. म्हणजे AB इक्वल टू PQ आहे. AB अपॉन PQ नाही, रेशिओ नाही. BC अपॉन QR नाही. तर ह्या साईड इक्वल आहेत, ह्या साईड इक्वल आहेत म्हणजे कॉन्ग्रुएंट आहेत. AB कॉन्ग्रुएंट टू PQ, BC कॉन्ग्रुएंट टू QR, AC कॉन्ग्रुएंट टू PR. ह्या तिन्ही साईड एकमेकाला कशा आहेत कॉन्ग्रुएंट. आणि म्हणून यस 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 कॉन्ग्रुएंट्स क्रायटेरियन. अँड सो दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट. सो ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल PQR आणि ह्याला रिजन यस 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 कॉन्ग्रुएन्स क्रायटेरियन. यस 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 कॉन्ग्रुएन्स क्रायटेरियन. आणि दोन ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट झाले की त्याचे करस्पॉन्डिंग अँगलसुद्धा कॉन्ग्रुएंट असतात बघा. त्याचे लेकरंसुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. ह्या ट्रायंगलचं हा हे लेकरू आणि ह्या ट्रायंगलचं हे लेकरू. कारण दोन फॅमिली कॉन्ग्रुएंट म्हणल्यावर त्यांचे लेकरंसुद्धा कॉन्ग्रुएंट होतील ना. मग हा ट्रायंगल, हा अँगल आणि हा अँगलसुद्धा काय आहेत कॉन्ग्रुएंट. सो अँगल ABC इक्वल टू अँगल PQR. सो अँगल ABC इक्वल टू अँगल PQR. ह्याला रिजन CPCT. CPCT म्हणजे करस्पॉन्डिंग पार्ट्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. हे बघा हे. तर ह्या कॉन्ग्रुएंट ट्रायंगलचे हे करस्पॉन्डिंग पार्टसुद्धा काय आहेत कॉन्ग्रुएंट. करस्पॉन्डिंग पार्ट्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. आणि आता सो या अँगलचं तरी मेजर माहीत नाही, पण PQRचं मेजर आपण 90 घेतलं आहे बघा. हे बघा हे अँगल PQR आपण किती घेतला आहे 90. आणि म्हणून याला रिप्लेस करू. सो अँगल ABC इक्वल टू ह्याच्याखाली 90 डिग्री. आणि हेच प्रूव्ह करायचं आहे का बघा. हेन्स प्रूफ. अँगल ABC इक्वल टू 90 डिग्री. अँगल ABC इक्वल टू 90 डिग्री. मग आता इथून पुढे लक्षात ठेवायचं आहे पहा. AC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. असं जर असेल स्क्वेअर ऑफ वन साईड इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ अदर टू साईड्स, देन त्या पहिल्या साईडच्या अपोजिटचा अँगल किती असतो 90 डिग्री. सो 90 डिग्री. आणि ह्या थेरमचं नाव काय आहे कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. एकदा तुम्हाला जर वाटलं तर एकदा व्हिडिओ रिपीट पहा म्हणजे तुमच्या आपोआप लक्षात येईल.
तर आता हे झाले म्हणजे टोटल 6.5 ह्या प्रॅक्टिस सेटसाठी 3 थेरम. आता याच्यावरचे आपण एक 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 एक्झाम्पल पाहूया. ओके, चलो नोट डाऊन करता. चला, प्रॅक्टिस सेट 6.5. त्याच्यातलं फर्स्ट एक्झाम्पल, अ लॅडर इज प्लेस्ड against a wall such that its foot is at a distance of 2.5 meter from the wall, and its top reaches a window 6 meter above the ground. Full stop. Find the length of ladder. The ladder. चला, एक्झाम्पल नोट डाऊन करा. चला, लॅडर म्हणजे काय? शिडी असते बघा घरात, असं वर जाण्यासाठी. अ लॅडर इज प्लेस्ड अगेन्स्ट अ वॉल. वॉल म्हणल्यानंतर हे पहा, ही पहिल्यांदा जमीन, बरोबर आहे का? ही जमीन आणि ही जमिनीवर भिंत. ही वॉल आहे बरं का, ही वॉल आणि ही जमीन आहे. हे ग्राउंड आणि त्याच्यावर हे भिंत. अ लॅडर इज प्लेस्ड अगेन्स्ट अ वॉल सच दॅट इट्स फूट इज ॲट अ डिस्टन्स 2.5 मीटर फ्रॉम द वॉल. तर आता ह्या जमिनीवरून हे एक शिडी ठेवली आहे बघा इथं असं, ह्या वॉलवर, आणि ह्या वॉलपासून ही लॅडरचं खालचं जे टोक आहे ते किती आहे? 2.5 मीटर दिले आहे का इथं. अ लॅडर इज प्लेस्ड अगेन्स्ट अ वॉल सच दॅट इट्स फूट इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 2.5 मीटर फ्रॉम द वॉल. तर हे लॅडरचं हे काय फूट आहे, आणि ह्या फूटपासून वॉल किती आहे? 2.5 मीटर. अँड इट्स टॉप रिचेस अ विंडो 6 मीटर अबोव द ग्राउंड. तर ह्या ग्राउंडपासून एक वर खिडकी आहे भिंतीवर इथं, आणि तिथं पोहोचते, आणि ती किती आहे? 6 मीटर अबोव. इथे खिडकी आहे बघा ह्या भिंतीला, तर हे किती आहे? 6 मीटर अबोव. तर फाइंड द लेंथ ऑफ द लॅडर. तर ही लेंथ काढा म्हणा, या काही लॅडरची लेंथ. तर ह्याला नाव देऊ ABC. आता तुम्हाला माहीत आहे, ग्राउंड आणि भिंत अशी वाकडी तर नसते, तर ह्याच्यामध्ये हा काय असतो? राईट अँगल. इन फिगर AB इज द वॉल, BC इज ग्राउंड अँड AC इज लॅडर. इन फिगर comma AB wall and BC ground. AB is a wall
comma BC is ground and AC is a ladder. आता AB 6 आहे, हे 2.5 आपल्याला काय काढायचं आहे AC. मग इन ट्रँगल ABC, हे सिम्पल क्वेश्चन आहे बघा. तुम्ही म्हणजे 9th 8th असले क्वेश्चन शिकलेत बघा. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, पायथागोरसच्या थेरमनुसार AC काढता येते आपल्याला. मग इन ट्रँगल ABC अँगल ABC इक्वल टू 90 डिग्री, कॉमा अँगल ABC इक्वल टू 90 डिग्री अँड सो AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ह्याला रिझन पायथागोरस थेरम. तर AC माहीत नाही, AB किती आहे 6 आहे, हे 2.5. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB 6चा स्क्वेअर प्लस 2.5चा स्क्वेअर. सो AC स्क्वेअर इज इक्वल टू 6चा स्क्वेअर 36 येते बघा. आता पॉईंट नाही असं समजू, 25चा स्क्वेअर किती आहे 625. पॉईंटच्या नंतर एक नंबर आहे बघा, हे 25चा स्क्वेअर 625. पॉईंटच्या नंतर एक नंबर आहे, स्क्वेअर म्हणल्यावर 2 नंबर पकडायचे म्हणून 1 2 2 नंबरच्या इकडे पॉईंट 6.25. सो AC स्क्वेअर इज इक्वल टू ह्या दोघांची सम करा. हे वरचे 25 जाऊ द्या, 0.25. हे 36 प्लस 6 किती होतं 42.625. सो AC इक्वल टू रूट ऑफ 42.25. AC इक्वल टू, आता बघा ह्याच्या अगोदरचा स्क्वेअर नंबर कोणता आहे 42च्या 42च्या 36 आहे, आणि ह्याच्यानंतरचा स्क्वेअर नंबर कोणता आहे 49. मग 36 आणि 49, ह्या 42च्या अलीकडचा स्क्वेअर नंबर कोणता आहे 36. ह्या 42च्या नंतरचा नंबर स्क्वेअर नंबर कोणता आहे 49. ह्याचा स्क्वेअर रूट 6 आहे, ह्याचा स्क्वेअर रूट किती आहे 7. मग 6 आणि 7च्या मध्ये असेल बघा ह्याचं. तर आता याचं 7पेक्षा लहान आहे म्हणून हे किती होईल 6 पॉईंट, आणि हे 25चं स्क्वेअर रूट 5 येईल बघा. 6.5 येईल माझ्या अंदाजानं. तर नाही लक्षात आलं, हे 36पेक्षा मोठं आहे म्हणजे 6 पॉईंट झालं, आणि 7पेक्षा लहान आहे म्हणजे 7 तर आपल्याला घेता येणार नाही म्हणून हे नको. तर हे 36.65 येईल बघा, आणि हे मीटर. सो द लेंथ ऑफ ladder is 6.25 मीटर. वाटलंच तर करून बघू 65चं. 65 × 65, हे 36च्या पुढं आहे म्हणून 6, आणि 25चं स्क्वेअर रूट 5 6.5. करून बघा. 5 5 जार 25, कॅरी किती 2, 5 6 जार 30 प्लस 2 32, 6 5 जार 30 कॅरी 3, आणि हे 39 येते बघा. 5 2 हे 12 आणि हे 4, करेक्ट. तर 6.25. हे सिम्पल एक्झाम्पल आहे, तुम्ही सहज करू शकता. आणखीन एक घेऊया असंच. चला बाळांनो, नोट डाऊन करा. दुसरं, a ladder 10 meter long. Number 2, a ladder 10 meter long reaches a window 8 meter above the ground. Find the distance
find the distance of the foot of the ladder from the base of the wall. From the base of the wall. करता का करा. हे तर फार इझी आहे बघा एक्झाम्पल. व्हिडिओ पॉज करा आणि हे करा. चला. हां, हे वॉल, हे ग्राउंड आणि हे लॅडर बघा. हे पहा भिंतीवर असे लावतात ना तिरकी शिडी. ए बी सी. इन फिगर ए बी इज अ वॉल, एक भिंत आहे, कॉमा. बी सी इज ग्राउंड, इज द ग्राउंड, इज द ग्राउंड. and AC is a ladder. हे वॉल, एक भिंत, एक शिडी आणि हे द वॉल. पुन्हा अ लॅडर 10 मीटर लॉंग. हे काही लॅडर 10 मीटर दिले बा ह्याची लेंथ. रिचेस अ विंडो 8 मीटर अबो द ग्राउंड. ग्राउंडपासून इथे खिडकी आहे ह्या भिंतीवर आणि ती शिडी तिथं पोहोचते म्हणजे 8 मीटर अबो. तर फाइंड द डिस्टन्स ऑफ द फूट ऑफ द लॅडर फ्रॉम द बेस. तर ह्या शिडीचा हा काय फूट आणि हे भिंतीचा बेस यातला डिस्टन्स काढा. सहज काढता येते का बघा. हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर, दॅट इज AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. तर BC तुम्ही काढू शकता. तर माझ्या अंदाजानं BC येईल बघा 6 मीटर येईल. कारण ह्याचा स्क्वेअर 100, ह्याचा स्क्वेअर 64. 100 - 64 36. 36 म्हणजे हे 6 येतं. करा हे सॉल्व करा ह्याच मेथडनं. ओके चला आज बाय एवढंच.